हाँ वो इधर बैठ जाएगा। रुबन आया, कौन आया? क्या आ जाए अस्सलाम। सगळ्यांना माझा नमस्कार। प्रेस कॉन्फरन्स सुरू करण्याच्या आधी मी एक काहीतरी वेगळा सांगणार आहे, ऐकून घ्या। नीलांजन समभासम रविपुत्र यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम। आज शनिवार आहे म्हणून मी काले कपडे घातले आहे। कोणीतरी म्हणणार की मी ब्लॅक मॅजिक वगैरे करते, तर मी आधीच सांगून घेते की आमचं शनिदेवता आहे। शनिदेवताच्या दिवशी आम्ही सगळे जण ब्लॅक घालतात, तर गैरसमज होणं हे शक्य आहे आजच्या काळात। आणि आपण आमच्या महाराष्ट्रात आम्ही म्हणतात की आम्ही पुरोगामी राष्ट्र आहो, पुरोगामी राज्य आहो। इथे अंधविश्वास निर्मूलन कायदा आहे, तर इकडे जर कोणी सांगितलं की मी ब्लॅक मॅजिक करते तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। तर हे आमचा एक थोडा क्लॅरिटी द्यायची होती। आता मुद्द्यावर येऊया। संजय पांडेंना अटक झाली ईडी तर्फे। NSCचा मोठा स्कॅमची सगळ्यांनी ऐकलं आहे, त्यात त्याला काहीतरी एक कनेक्शन बांधून हे सांगण्यात आलं की त्यांनी फोन टॅपिंग केली आहे। तर सगळ्यांच्या डोक्यात काय बसलं की संजय पांडे IPS अधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या संस्थाचे फोन टॅप केले आहे। हे 100% फेक न्यूज आहे, 100% फेक न्यूज आहे। त्यात काहीच सत्य नाही, काहीच बॅकग्राऊंड नाही, काहीच कनेक्शन नाही। म्हणजे हे ॲब्सोल्युटली फेक न्यूज, मनगढ़ित कहाणी जिसको बोलते हैं, ही ती आहे। खरोखर घोटाळा काय आहे, प्रकरण काय आहे, हे मी तुम्हाला आज समजून देण्याचा प्रयत्न करते। कशाला? कारण महाराष्ट्रात खूप IPS ऑफिसर्सला घेऊन घोटाळे झाले आहे। आधी तर देवेन भारतींच्यावर आरोप होते, त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू होती। एक क्रिमिनल लकडावालांनी सांगितलं की ते आमचे बॉस आहे सगळ्या एक्स्टॉर्शन रॅकेट्समध्ये, हे झालं। त्यांच्यावर ॲक्शन झाली नाही, काहीच झालं नाही। नंतर परमवीर सिंगवर लोकांनी एक्स्टॉर्शनचे केस दाखल केले, 5 असे वेगवेगळे केस दाखल झाले। हे वेगळं होतं, लोकांनी केले हे केस। तिसरं रश्मी शुक्ला प्रकरण, की त्यांनी टॅपिंग केली, परवानगी होती नव्हती, लोकांना म्हणजे त्यांना वॉरंट होते, त्यांच्याकडे नाही होते, कोणाला माहीत नाही। तर हे तिसरं होतं। तर हे 3 वेगवेगळे प्रकरण ऐकून आम्हाला असं वाटतं की सगळे IPS अधिकारी भ्रष्टच असेल। इथे देवेन भारतीचा केस झाला, परमवीर सिंगचा केस झाला, रश्मी शुक्लाचा केस झाला, सगळे मोठे मोठे पदेवर होते आणि सगळ्यांचं म्हणजे हे काहीतरी तर हे पण असंच होणार। पण हे नाही आहे। मुंबईची जनताला माहीत आहे की संजय पांडे एक प्रामाणिक ऑफिसर आहात। तुम्ही मीडियावाल्यांना सुद्धा माहीत असेल, संजय पांडेंना भेटायची, त्यांना काही काम द्यायचं, ते सगळ्यांना भेटतात, सगळ्यांचं काम करून देतात, लोकांबरोबर फिरतात। ते एकदम अप्रोचेबल आणि ऑनेस्ट ऑफिसर आहे। जेव्हा त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं होतं, आमचे रायट झाले होते, DCP होते ते धारावीचे, त्यांनी जे काम केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे। ओके, पण हे प्रकरण काय आहे? NSE एक कंपनी आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याचा घोटाळा चालू आहे। त्यांची एक पद्धत आहे, त्यांचे लँडलाईन्सवर जे काय कॉल्स येतात ते रेकॉर्ड करतात। आता अनेको कंपनी असे करतात, तुम्ही वोडाफोनला फोन करणार तर मेसेज येणार, दिस कॉल माइट बी रेकॉर्डेड फॉर क्वालिटी मॉनिटरिंग पर्पसेस। कंपनी स्वतःच्या लोकांच्या कॉल रेकॉर्ड करतात जे लँडलाईनवर येतात, हे नेहमीचंच असतं। आणि NSE आपल्या लोकांची, ट्रेडिंग फ्लोअरची नाही, एम्प्लॉईजची रेकॉर्डिंग नेहमीच करत होती, 90s पासून करत होती। हे काय नवीन नाही आहे, ते नेहमीच करत होती। एप्रिल 2000 मध्ये संजय पांडे साहेबनी आपली पोस्टवर, आपली IPSचे करिअरवर रेझिग्नेशन दिली। त्यांनी IIT खरगपूरहून इंजिनिअरिंग केली होती, हार्वर्डहून सिक्युरिटीचं डिग्रीज घेतले होते। त्यांना वाटलं आता मी स्वतःचं काहीतरी करणार, आणि त्यांनी रेझिग्नेशन, राजीनामा दिलं। त्यांनी सोडली पोस्ट त्यांची की मी सोडतो IPS ऑफिसरचा जॉब, आणि त्यांनी TCS मध्ये नोकरी घेतली। TCS मध्ये नोकरी घेताना त्यावेळीच त्यांनी एक कंपनी सुद्धा फॉर्म केली, त्या कंपनीचं नाम होतं आयसेक।
आपल्या एक मित्रबरोबर IIT खरगपूरचं त्यांचं एक ॲल्युमनाय होतं, दोघींनी एक कंपनी बांधून घेतली, पण ते काम करत होते TCSमध्ये. ना आयसेक जी कंपनी होती ती कंपनीचं काम होतं सायबर सिक्युरिटी. लोकांचे फोन्स आणि कम्प्युटर्स कंपन्यांचे ते व्यवस्थित आहे का, काय लीक चाललं आहे का, ते सगळं बघायचं. त्याच्यासाठी सेबीनी सुद्धा त्यांना ऑथोराईज केलं. 2 वर्ष संजय पांडेंनी TCSमध्ये काम केलं. 2003 वर्षी त्यांनी TCSचं जॉब सोडलं आणि ते आयसेकमध्ये डायरेक्टर म्हणून ते आले आणि त्यांनी आयसेकमध्ये काम केलं. त्यावेळी सेबीनी त्यांना 2 एक्सचेंजेस आहे त्याचा ऑडिट केलं आहे त्यांची आयसेक कंपनीनी. एक मिनिट मी सांगते कोणती कंपनीज. NSDL आणि CDCL त्यांचं सुद्धा ऑडिट सेबीनी सांगितलं होतं आयसेकला करायला. ऑडिट करून सांगितलं. 2-3 एरर्स सुद्धा भेटले, त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली या कंपनीजवर. तर ते त्यांचं मूलभूत काम होतं. 2006नी त्यांनी NSEला प्रपोजल दिला की तुमच्या सुद्धा आम्ही काहीतरी ऑडिट करू शकता. तर NSEने त्यांनी एक आता ऑडिट दिलं करायला. तर त्यांनी NSEसाठी सुद्धा काम केलं सायबर सिक्युरिटीचं. आता हे सगळं जे गोंधळ चालू होतं की त्यांची राजीनामा ॲक्सेप्ट होणार की नाही, ते कोर्टात वगैरे गेलं होतं. तर सरकारने आधी सांगितलं की आम्ही राजीनामा ॲक्सेप्ट करणार नाही. तर 2007मध्ये त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंटचा प्रपोजल टाकला. सरकारने ते सुद्धा ॲक्सेप्ट केलं नाही. तो सुद्धा परत आणि मागे चाललंच होतं. 2007मध्ये त्यांनी आयसेक सुद्धा सोडली, कारण त्यांचं बॅटल चालू होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर की त्यांची रिटायरमेंट, त्यांची रेझिग्नेशन ॲक्सेप्ट होणार की नाही. तर 2000च्या कालापासून 2012मध्ये ते परत आले. त्यांनी 2012मध्ये ते परत आले कामाला IPS ऑफिसर म्हणून. त्या काळात 3-4 वर्षी त्यांनी आयसेकमध्ये काम केलं होतं, 2003 पासून 2006 पर्यंत. आणि त्यांनी नंतर आयसेक सोडली आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स झाले डायरेक्टर वगैरे, पण ते स्वतः नव्हते आयसेकमध्ये. 2009मध्ये हे जरा बघा. 2009मध्ये NSEने आयसेकला सांगितलं की आम्ही कॉल्स रेकॉर्ड करतो नेहमी आपल्या एम्प्लॉईची. तुम्ही हे कॉल्स मी तुम्हाला देते, तुम्ही रेकॉर्ड हे वाचून सांगा काहीतरी सिक्युरिटी लीक आहे का. तर हे काम आयसेकला 2009ला दिलं गेलं. तेव्हा संजय पांडे आयसेकमध्ये कोणीच नव्हते. त्यांनी आयसेकमध्ये आधी काम केलं होतं आणि ते IPS ऑफिसर सुद्धा नव्हते, कारण त्यावेळी 2007मध्ये जेव्हा त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंटचं पद टाकलं होतं त्यानंतर त्यांना काही सॅलरी किंवा काहीतरी पोस्ट काहीच नव्हती. ते ॲब्सोल्युटली रिकामे होते, ना पोलीस फोर्समध्ये होते ना आयसेकमध्ये होते. तेव्हा आयसेकला हा काम भेटलं आणि लेजिटिमेट काम भेटलं की आम्ही कॉल्स पाठवतो तुम्हाला. आणि त्यांनी ऑफिशियली कॉल्स रेकॉर्ड केले होते. कंपनीज कॉल रेकॉर्ड करतात आपल्या एम्प्लॉईजची, ती कॉल्स त्यांना दिली आणि त्यांनी ते कॉल्स ऑडिट करून सांगितलं कंपनीला की काय काय कॉलमध्ये चाललंय. पुढे सुद्धा त्यांची कंपनीने आयसेक आणि NSE बरोबर खूपच काम केले आहे. त्यांचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बाईंग प्रोक्युअरमेंटचं काम केलं आहे. त्यांचे वेगवेगळे ऑडिट केले आहे. 2012-13 पर्यंत आयसेक काम करत होती NSE बरोबर. पण हे जे ऑडिटचं कॉल ऑडिटचं काम आहे ते 2009चं होतं. त्यावेळी संजय पांडे ना आयसेकमध्ये ना ते पोलीस फोर्समध्ये थे. ते पोलीस फोर्समध्ये परत आले. त्यांचा काहीच संबंध नव्हता आयसेक बरोबर आणि त्यांचं कार्यवाही कामकाज सुरू झालं. तुम्हाला माहीत आहे कसे त्यांना DGP पोस्टवर येऊ दिलं नाही. नंतर ते कमिशनर झाले. ज्या काळात ते DGP पोस्टवर होते आणि ॲक्टिंग DGP आणि कमिशनर होते, BJPचे 4 मोठ्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. एक तर प्रवीण दरेकरवर झालं, ते आम आदमी पक्षानेच केलं होतं. आम्ही जानेवारीमध्ये टाकलं होतं, पण जाऊन फेब्रुवारी-मार्चमध्ये ती FIR झाली आणि त्यावेळी कमिशनर संजय पांडे होते. दुसरं, मोहित कंबोजवर ओव्हरसीज बँकनी एक केस टाकलं की त्यांनी 51-52 कोटीचं लोन परत केलं नाही आहे. त्यावेळी किरीट सोमायावर एक केस दाखल झालं. विक्रांत शिपच्या जे कलेक्शन केली होती त्या घोटाळा संदर्भात. आणि त्यावेळीच रश्मी शुक्लानी टॅपिंग केली, म्हणजे ती BJPची नाही आहे, पण त्यांनी काहीतरी त्यावेळी जेव्हा BJPची सरकार होती त्यांनी फोन टॅपिंग केली. असे 4 गुन्हा मोठे मोठे
लोकांवर दाखल झाले. मोहित कंबोजवर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यांनी धमकी दिली होती, तुमच्या आर्काइव्हमध्ये असेल, स्पष्टपणे सांगितलं होतं की 1 महिन्यात ते रिटायर होणार आहे, मी बघणार काय होणार त्यांना. मोहित कंबोजने स्पष्टपणे हे सांगितलं होतं, 1 महिन्यानंतर मी त्यांना काहीतरी करीन अशी धमकी दिली होती आणि ही धमकी पूर्ण केली ईडीने. तर प्रश्न आता मोठं हे आहे की आम्हाला सगळ्यांना माहित आहे की बीजेपी ईडी आपल्या ऑपोजिशनच्या लीडर्सवर वापरते. हे आता म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे. कोणा 5 वर्षाच्या मुलाला पण सांगणार ईडी काय आहे, ते सांगणार बीजेपीचा एक विंग आहे ऑपोजिशनचे लीडर्स अटक करण्यासाठी, सगळ्यांना माहित आहे. पण बीजेपीचा एक लीडर, एक सामान्य माणूसला असा अडकून शकतो. मोहित कंबोजने धमकी दिली आणि काय मोहित कंबोजच्या बोलण्यावर ईडीने हे फॉल्स केस घेतलाय आणि मीडियामध्ये एक एकदम फॉल्स नॅरेटिव्ह की संजय पांडे IPS ऑफिसरनी टॅपिंग केली, म्हणजे त्याचं काय कनेक्शनच नाही आहे. जेव्हा ते IPS ऑफिसर होते, महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये होते, त्यांचा NSCशी काही संबंध नव्हतं. जेव्हा त्यांनी पोलीस फोर्स सोडली होती मध्य काळात, तेव्हा त्यांची कंपनीनी रेकॉर्ड केलेल्या कॉल्सचा ऑफिशियल ऑडिट केलं. तर हे जे चुकीचं नॅरेटिव्ह आहे आणि संजय पांडेला तसं पेंट करायला प्रयत्न केला आहे की ते परमबीर सारखे एक्स्टॉर्शन केलं आहे किंवा देवेंद्र भारती सारखं जे लकडावालांनी म्हणतात ते आमचे बॉस आहे, असं त्यांना इक्वेट करण्याचे जे प्रयत्न आहे हे महाराष्ट्र पोलीससाठी खूप म्हणजे गंभीर आहे. त्यांचं मोराल सगळं डाऊन होत झालं आहे. म्हणजे तुम्ही जर बीजेपीचे काले धंदेला सपोर्ट करणार नाही, जर तुम्ही बीजेपीच्या जे काय क्रिमिनल लोक आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेणार नाही, तुमची पोस्ट सेफ आहे. तुम्ही जर ॲक्शन घेतली बीजेपीच्या एखाद्या गुंड्यावर तर झालं, तुम्हाला तुम्ही काहीच नाही केलं असेल तरी सुद्धा ते फसवू शकतात. मैं ये सेम चीज फटाफट थोड़ा हिंदी में भी रिपीट कर देती हूँ. संजय पांडे जी IPS ऑफिसर थे बहुत पहले 1990 से. हमने उनका 1986 में उन्होंने आई थिंक IPS कंप्लीट किया. हमने उनका धारावी में काम देखा है. राइट्स के समय उन्होंने धारावी को बचा के रखा. हर जन जानता है, सारे कार्यकर्ता, सारे मीडिया वाले भी जानते हैं कि वो एक अप्रोचेबल, ऑनेस्ट, डिलिजेंट ऑफिसर थे. उन्होंने अप्रैल 2000 में पुलिस सर्विस छोड़ दी थी. उन्होंने नौकरी ले ली थी TCS के साथ. नौकरी के दौरान उनके मित्र के साथ उन्होंने एक कंपनी शुरू की, ISEC. फिर उन्होंने 2003 में TCS छोड़ दी और ISEC में वो काम करने लगे. 2003 से लेकर 2006-07 तक उन्होंने 3 साल के करीब ISEC में काम किया. फिर उन्होंने ISEC भी छोड़ दी. तब तक उनका महाराष्ट्र सरकार के साथ झगड़ा चल रहा था कि उनकी रेजिग्नेशन एक्सेप्ट नहीं हुई. फिर उन्होंने वॉलंटरी रिटायरमेंट दी, वॉलंटरी रिटायरमेंट एक्सेप्ट नहीं हुई, रेजिग्नेशन एक्सेप्ट हो गई. ये पूरा जो धमाल था ये 2011-12 में जाके सॉल्व हुआ. कोर्ट ऑर्डर के बाद वापस संजय पांडे एज ऑफिसर आए. जिस काल में वो ऑफिसर थे उनका NSC के साथ कोई लेना देना नहीं था. ये पहली बात. दूसरी बात, NSC अपने एम्प्लॉइज की सारी कॉलें रिकॉर्ड करती है, ट्रेडिंग फ्लोर की नहीं, लेकिन अपने सारे, उनकी 400 लाइंस थी उस वक्त, वो सारी कॉलें 1990 से रिकॉर्ड करती है. बहुत सारी कंपनियां करती हैं. अगर ये गुनाह है तो आप उन कंपनियों को पकड़ लो. कंपनियां कॉल रिकॉर्ड करती हैं. आप वोडाफोन को या किसी भी टेलीफोन वाले को या किसी भी कंपनी को फोन करो, आपको बोला जाएगा आपकी कॉल रिकॉर्ड की जा रही है ट्रेनिंग पर्पस के लिए. किसी ना किसी वजह से कंपनीज अपनी एम्प्लॉइज की कॉल रिकॉर्ड करती हैं. इसमें अभी तक कोई मैंने को कानून ऐसा दिखा नहीं है जो उन्हें परवानगी नहीं देता अगर लाइन उनकी है तो NSC ने अपने एम्प्लॉइज की कॉल वो हमेशा रिकॉर्ड करते थे. 2009 में जब संजय पांडे ISEC में कुछ नहीं थे, उन्होंने ISEC को ये ऑडिट दिया कि जो कॉल्स हमने रिकॉर्ड किए आप उन्हें सुनो और बताओ कि उसमें कोई सिक्योरिटी लीक तो नहीं है. उन्होंने ISEC को और भी बहुत काम दिए थे, सॉफ्टवेयर खरीदने के, हार्डवेयर खरीदने के, कभी कोई ऑडिट कभी कोई ऑडिट. और ISEC को जो भी ऑडिट की रिपोर्ट्स होती थी वो सारी सेबी पे भी जाती थी. तो ऐसा नहीं है कि वो अंधाधुंध काम हो रहा था. सेबी की रिकॉग्नाइज कंसल्टिंग फर्म थी ये, तो सेबी में भी सारी रिपोर्ट्स जाती थी. तो इनको कॉल्स मिली, इन्होंने रिकॉर्ड करके जो रिकॉर्डेड कॉल्स थी उनको पढ़ के उनकी रिपोर्ट दे दी. इसमें कोई भी कानून नहीं तोड़ा गया, लेकिन संजय पांडे पे 409 लगाया गया है, विच इज एग्रीवेटेड ब्रीच ऑफ ट्रस्ट, जिसमें लाइफ इंप्रिजनमेंट हो सकती है. एग्रीवेटेड ब्रीच ऑफ ट्रस्ट मतलब कोई बैंक एम्प्लॉय बैंक के अंदर रह के फ्रॉड करता है या कोई सरकारी मुलाजिम सरकार के अंदर रह के फ्रॉड करता है, इसको बहुत बड़ा ब्रीच ऑफ ट्रस्ट बोलते हैं. ये नॉर्मल 420 नहीं होती.
इसको 409 का मतलब है कि आपने विश्वासघात किया अपने एम्प्लॉइज का, अपने साथियों का, अपने कंपनी का। इन्होंने ऐसा कुछ नहीं किया। जिस समय पे आईसेक्ट ने ये काम किया तब संजय पांडे आईसेक्ट में नहीं थे, ना वो आईपीएस में थे। उस वक्त उनके पास ना कोई पोस्ट थी ना कोई पगार थी। उनको 2012 में रीइंस्टेट किया गया और उनका आईसेक्ट से कोई ताल्लुक नहीं है। महज बस ये ताल्लुक है कि उनके फैमिली मेंबर्स मेंबर बन गए थे। उनकी माताजी डायरेक्टर बन गई थी, कुछ काल के लिए उनका बेटा डायरेक्टर बन गया था, क्योंकि ये कंपनी उनकी फाउंडेड कंपनी थी, लेकिन चला कोई और मुलाजिम रहे थे। तो जिस कंपनी से उनका कोई ताल्लुक नहीं है, जिस कंपनी ने वो काम जिस समय में किया तब संजय पांडे ऑफिसर नहीं है, जिस कंपनी ने वो काम किया जो लीगल है, जिसकी रिपोर्ट एसीबी के पास है, वो गुनाह कैसे हो सकता है? ये जो झूठा अफवाह फैलाई जा रही है कि एक आईपीएस ऑफिसर ने किसी प्राइवेट कंपनी की टैपिंग की, ये बिल्कुल सरासर झूठी कहानी है। एनएससी ने खुद अपनी कॉल रिकॉर्ड की जो लीगल है, आईसेक्ट ने उन्हें ऑडिट किया जो लीगल है। संजय पांडे का इस पूरे मामले में कोई लेना देना नहीं है। और दुख इस बात का है कि जब कोई लकड़ा वाला जैसा गैंगस्टर खड़े होकर बोलता है कि देवेंद्र भारती मेरे बॉस हैं, उनके ऊपर एक्शन नहीं होती है। परमवीर सिंह के ऊपर 5 जगह पे एक्सटॉर्शन के गुना दाखिल हैं। पुलिस मुलाजिमों ने आके उनके खिलाफ गुना दाखिल किए हैं, उनके ऊपर आज तक कोई एक्शन नहीं होती है। रश्मि शुक्ला ने फोन टैपिंग की, यूएसबी दिखा रहे थे हमें, पेन ड्राइव दिखाई जा रही थी, लीडर्स दिखा रहे थे, उनके पास वो पेन ड्राइव कैसे आई वो भी एक सवाल है। पेन ड्राइव दिखाई जा रही थी हमें, उनके ऊपर आज तक कोई एक्शन नहीं हुआ है। तो जो एक्चुअल मुस्लिम हैं उनके ऊपर एक्शन नहीं होता। और अगर ईमानदार पुलिस ऑफिसर्स के ऊपर एक्शन होगा तो ईमानदार पुलिस ऑफिसर फिर ईमानदारी से काम क्यों करेंगे? वो वही करेंगे जो सरकार कहती है। सरकार बोलती है कि इनको जाने दो, इनके ऊपर गुनाह मत दाखिल करो, तो वो नहीं करेंगे। संजय पांडे ने प्रवीण दरेकर के खिलाफ, मोहित कंबोज के खिलाफ या किसी भी बीजेपी के नेता पे खुद कोई कार्रवाई नहीं की, जनता ने कार्रवाई की। प्रवीण दरेकर के खिलाफ आम आदमी पार्टी ने गुना दाखिल करवाया था। मोहित कंबोज के खिलाफ इंडियन ओवरसीज बैंक ने गुना दाखिल किया। किरीट सोमैया के खिलाफ जनता ने गुना दाखिल किया कि उन्होंने घोटाला किया है विक्रांत के पैसों का। लेकिन मोहित कंबोज ने धमकी दी थी, उन्होंने कहा था कि मैं संजय पांडे को देख लूंगा, 30 दिन का वक्त है। आज मेरे को अंदर करने की बात कर रहे हैं, 30 दिन में मैं इन्हें अंदर करूंगा, और कर दिया अंदर। तो ईडी आज बस एक बीजेपी के नेताओं की, बीजेपी के जो सरकार है, बस उसकी एक टूल नहीं है। वो बीजेपी का कोई भी अगर गुंडा उठ के आए और वो बोले ईडी को इसके खिलाफ सुपारी दे रहा हूं, इसे उठा ले, तो ईडी उठा सकती है। कल आपको, मुझे, किसी को भी उठा सकती है। ये देश के लिए बहुत घातक है। आपके कोई सवाल हैं तो आई एम रेडी टू आंसर। सवाल ऐसा है कि इतने देर से आपने सर, ये हमें लग रहा था कि ये उनको क्वेश्चनिंग के लिए लिया गया है, उनको रिहा करेंगे, लेकिन कोई भी खबर नहीं आ रही है बाहर उनकी रिहाई के बारे में। उनको बेल नहीं मिल रही है। कहां अंधकार में उन्हें दिल्ली में रखा हुआ है। मुझे लगता है महाराष्ट्र का नागरिक होने के नाते जिनके पास हमने जब संजय पांडे को जिस काम के लिए अप्रोच किया उन्होंने हमें सपोर्ट किया, हमें उनके लिए आवाज उठानी चाहिए, क्योंकि उनकी आवाज कोई नहीं उठाएगा। कोई पॉलिटिकल पार्टी नहीं उठाएगी। शिवसेना कोई प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लेगी, राष्ट्रवादी नहीं लेगी। उनके कार्यकाल में ये सब हुआ, लेकिन वो नहीं आवाज उठाएंगे। अगर हम नहीं उठाएंगे, कल आप और मैं फंसेंगे तो हमारी आवाज कौन उठाएगा? हमें एक दूसरे की आवाज बनना पड़ेगा, ये मुझे जरूरी लगता है। आपने ईडी के लिए आवाज उठाई, ईडी में जो लोग डर के जो बीजेपी में शामिल हुए उनके ऊपर कार्रवाई की मांग क्यों नहीं कर रहा? सर, ये तो कार्रवाई की मांग हम शुरू से कर रहे हैं। हमारे सत्येंद्र जैन जी को ईडी ने 4 महीने से पुलिस में रखा हुआ है। ऑपोजिशन लीडर को बीजेपी ईडी की तहत अरेस्ट कर लेती है। मतलब ऐसा चल रहा है ईडी का कि अगर आपके पड़ोसी के यहाँ कोई ईडी का मामला आया मनी लॉन्ड्रिंग का, कल वो आपको उठा के लेके जा सकते हैं। आप उनके पड़ोसी हो ना, चलो आप, उनको कोई वजह नहीं चाहिए। आप अगर आस पड़ोस में कहीं पे भी किसी का गुनाह हुआ, वो किसी को उठा के ले जा सकते हैं। संजय पांडे का एनएससी के स्कैम से या एनएससी की रिकॉर्डिंग से कोई ताल्लुक नहीं है, उन्हें उठा के ले गए। सत्येंद्र जैन का किसी भी, मतलब कोर्ट ने कहा, दिल्ली हाई कोर्ट ने कहा कि जब सत्येंद्र जैन अक्यूज नहीं है, तुमने इनको अरेस्ट करके क्यों रखा हुआ है? अक्यूज भी नहीं है वो उस केस में, लेकिन जेल के अंदर है। तो ईडी आज अमित शाह जी की, देवेंद्र फडणवीस की एक हथियार बन चुकी है। लेकिन मैं ये कह रही हूं, ये उससे भी ज्यादा चला गया है। पॉलिटिकल हथियार नहीं, अब ये आम इंसान पे आ सकते हैं। संजय पांडे जब रिटायर हो गए
वो एक आम इंसान थे, एक सिविलियन थे, आप और मुझ जैसे, मतलब एक आम इंसान थे। उनका कोई कोई ओहदा नहीं, कोई पॉलिटिकल नहीं है, वो कोई उनके ऑपोजिशन में नहीं है, उनका कुछ कर नहीं सकते। रिटायर्ड सिविल पुलिस ऑफिसर क्या करेगा? लेकिन खुन्नस में मोहित कंबोज की दी हुई धमकी पे ईडी ने ये सुपारी ली है। ये शर्म की बात है। कल ईडी का कोई बीजेपी का कोई भी लोकल नेता आपसे अगर झगड़ा करता है, वो आपके घर ईडी भेज सकता है। इसके लिए सतर्क रहो, इसकी तैयारी में रहो। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। अगर कुछ किसी को और पर्सनल कुणाला काही चाहिए तो बाईट हम वगैरे पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद। जय हिंद। बस keep sitting. भाग क्यों गए?